नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये। मित्रांनो, आजची सकाळ खूप छान होती। सूर्यप्रकाश आणि सगळीकडे हिरवळ बघून खूप फ्रेश वाटलं। आज पाऊस नव्हता, रस्त्यावर सगळीकडे ऊनच ऊन। सकाळी मला पहिलं भाडं मिळाले कोलसेत रोडचं। पॅसेंजरला सोडला आणि पुढच्या भाड्याची वाट बघत होतो। एवढ्या समोरून दोऱ्याचा घाण वास आला। बघतो तर काय, समोर कचऱ्याचे डबे ठेवले होते। पटकन गाडी तिथून काढली आणि सिग्नल पण लागला होता। पुढून पुढचं भाडं मिळालं। मुलून पॅसेंजरला सोडून लगेच आलो विटाळ्याजवळ। तिथे आहे मुकुंद नावाची कंपनी। काही वर्षापूर्वी मी सुद्धा तिथे इंटरव्ह्यू दिला होता। पाहून जुन्या आठवणी ताज्या झाल्या। तिथून गेलो खारेगावला। शाळेतली काही मुलं मुली दिसली। मनात आला त्यांना विचारावं कुठं सोडू का। तेवढ्यात त्यांची बस आली आणि मी तिथून पुढे निघालो। जरा पुढे गेल्यावर एका हातगाडीवर काहीतरी नाश्ता विकत होता। जरा थांबलो आणि गरमागरम नाश्ता केला। त्यानंतर एक भाडं मिळालं कोरम मॉलचं। पॅसेंजरला मॉलच्या बाहेर सोडलं। मी आत गेलो नाही। नक्की एक दिवस मॉलच्या आतमध्ये जाऊन व्हिडिओ शूट करणार आहे। ते तुम्हाला दाखवणारही आहे। ते माणूस बाजार भरलेला होता। घरगुती वस्तू, पुस्तके वगैरे स्टॉल होते। थोडीफार खरेदी केली। निघालो एका सोसायटीकडे। तिथे स्विमिंग पूल दिसला। बघून एकदम वाटलं की उडी मारावी आणि थेट आंघोळच करावी। तिथलं एक भाडं घेऊन निघालो वर्तकनगरला। तिथे एक आंबेवाला दिसला। 1 किलो आंबे घेतले आणि माझ्याकडचे चॉकलेट मिल्कची बाटली काढली। आंबे आणि चॉकलेट मिल्क कॉम्बिनेशन। तिथून निघालो रेती बंदरकडे। रस्त्यामध्ये कुत्रा मेलेला पडला होता। थोडा मूड खराब झाला। परत एक भाडं मिळालं ना। दिवसाच्या शेवटी इकडे तिकडे फिरत असताना रात्र झाली होती आणि मग मी हा व्हिडिओ शूट करू शकलो नाही।